तर उदय सामंत यांनी गोकुळ गीते यांना फोन केल्याचं कळते आणि गोकुळ गीतेंना आता मुंबईकडे बोलावण्यात आलेले आहे। गोकुळ गीते विशेष विमानानं आता मुंबईला येणार आहेत। दुपारच्या दरम्यान गोकुळ गीते मुंबईसाठी रवाना होणार आहेत आणि गोकुळ गीतेंना सामंतांकडून शिवसेनेमध्ये येण्याची आता ऑफर दिली जाईल अशी एक शक्यता राजकीय वर्तुळामध्ये चर्चिली जाते। त्यामुळे आज या संदर्भात काय नेमकी घडामोड मुंबईमध्ये घडणार हे पाहायचंय। नाशिकमधल्या निकालांचे पडसाद आज मुंबईमध्ये कशा पद्धतीने उमटतात पाहायचंय। उदय सामंत यांनी गोकुळ गीते यांना फोन केला। गोकुळ गीते नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता जिंकलेले आहेत, त्यांचा विजय झालाय। गोकुळ गीते अपक्ष बंडखोर उमेदवार होते, भाजपचे खरं तर ते कार्यकर्ते पदाधिकारी, मात्र गोकुळ गीतेंनी हा विजय संपादन केला। माहितीकडून खरं तर नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली होती। शिवसेनेकडून नरेंद्र दराडे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते, मात्र दराडेंना गोकुळ गीतेंनी पराभवाचा धक्का दिलाय। त्यामुळे आता गोकुळ गीतेंना मुंबईमध्ये बोलावल्यानंतर पुढे काय घडामोडी घडणार हे पाहायचंय। गोकुळ गीतेंना सामंतांकडून शिवसेनेत येण्याची ऑफर दिली जाईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येते। तर नाशिकमधल्या या धक्कादायक निकालानंतर आता काही वेगळी समीकरणं नाशिकमध्ये उदयाला येतात का हे पाहायचंय। खरं तर नाशिकमधल्या निवडणुका होण्याआधी उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे सगळेच जण नाशिकमध्ये तळ ठोकून होते, मनधरणी सुरू होती आणि कित्येकदा यामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या आणि याचं थेट प्रक्षेपण आपण पाहिलेलं होतं। कशा प्रकारे बैठका सुरू आहेत माघारी संदर्भात आणि अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत गोकुळ गीते काय भूमिका घेतात हे पाहायचं होतं आणि त्या दृष्टीने बऱ्याच घडामोडी घडत असताना अत्यंत धक्कादायक असे सगळे निकाल लागले। उमेदवारी अर्ज पाठीमागे घेण्याची तारीख सुद्धा निघून गेली, तरी सुद्धा गोकुळ गीते आपल्या उमेदवारीवर ठाम होते आणि अखेर जेव्हा 3 मंत्र्यांकडून दबाव आला, सातत्यानं मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली आणि त्यानंतर सुद्धा गोकुळ गीते या निवडणुकीच्या रिंगणात होते आणि अखेर त्यांचाच विजय झालेला आहे। ऑफर वगैरे काय दिले नाही। सावंत साहेबांना मी कॉल केला का गोकुळ गीते विजय झाले, त्यांनी अभिनंदन केलं आणि त्यांना मी रिक्वेस्ट केली का आम्हाला शिंदे साहेबांना भेटायला यायचे। ते म्हणजे येऊ शकतो, काही अडचण नाही। अजून तसा काही निर्णय, उमेदवार आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ। मतदार आणि जनता यांच्यामुळे आमचा विजय, बाकी काही बोलत नाही। तर गोकुळ गीते यांचे समर्थक होते आणि त्यांनी उदय सामंत यांना फोन केलेला होता, तेव्हा उदय सामंतांनी त्यांना मुंबईला येण्याचं निमंत्रण दिलेलं आहे। शिंदेंना भेटण्याची एक प्रकारे इच्छा गोकुळ गीतेंनी व्यक्त केली होती। त्यानुसार आज आता गोकुळ गीते आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काय नेमकं चर्चा होती आहे आणि पुढच्या धोरणानं म्हणजे पुढची रणनीती, त्यांची राजकीय वाटचाल नेमकी कोणाच्या साथीनं होणार आहे हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। गोकुळ गीते यांचा विजय झाल्यानंतर त्यांचं अभिनंदन होत आहे, ही दृश्य आपण नाशिकमधून पाहतोय। तेव्हा आता शिवसेनेमध्ये त्यांना ऑफर येते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।